सॅटरडे आणि दुपारचे वाजले आहेत 12:49 आणि आम्ही निघालो आहोत बाहेर. सकाळीच लवकर उठलो होतो, मस्त ब्रेकफास्ट वगैरे केला आणि देवाशला मेन म्हणजे जेवायला वगैरे व्यवस्थित दिलं. त्याला भरवलं की कसं बाहेर निघायला इझी पडतं, कारण का तो बाहेर काही खायला बघत नाही. तर आज असंच म्हटलं की जरा बाहेर जाऊया, फिरूया. वीकेंडच असतो, वीकेंडलाच बाहेर पडायला मिळतं, त्याच्यामुळे मग आज निघालो आहोत आणि फॅमिली डे आउट म्हणू शकता. आज छान असं बाहेरच लंच डिनर आम्ही करणार आणि जवळच एक मॉल आहे इकडे, सिट्रस मॉल म्हणून, तर तिकडे फिरायला चाललो आहोत. आम्ही सुद्धा तिकडे पहिल्यांदाच चाललो आहोत. सो बघूया कसा आहे तो आणि आय एम शुअर तुम्हाला सुद्धा आवडेल तो. मी शेअर करेनच कसा आहे, काय आहे आतमध्ये. सो चला तर मग स्टे ट्यून. तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली, तर मी एक ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि हॉट टॉपिकमधून मी काही गोष्ट मागवली आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करेनच. आणि ते मी त्या मॉलमध्ये डिलिव्हरी म्हणजे सांगितलं होतं, तर तिकडे मला आता पिकअपसुद्धा करायचं आहे. आणि हॉट टॉपिक मी तुम्हाला लास्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं पण होतं ते स्टोअर कसं असतं वगैरे. तर येस, आय एम व्हेरी सुपर एक्सायटेड. तर मग आता ते पिकअप करायचं आहे, तर चला तुम्हाला पण दाखवते हॉट टॉपिक. परत इथं मस्त फिरवते. से हाय. काय करतो तू? असं का बसलाय? नीट बस, नीट बस. रिशू कुठे? देवाच्या टी शर्टवर काय आहे? काय आहे टी शर्टवरती? कोण आहे? त्याच्या टी शर्टवरती डायनासोरचं प्रिंट आहे, तर त्याला जे घातलं तेव्हापासून त्याने ते तसाच करतोय की तो दाखवतोच आहे की काहीतरी आहे आहे. कोण देवाश? रिशू बसली आहे मागे आणि शैलेश ड्राईव्ह करण्यात बिचारे ऑलवेज बिझी असतात. तर आता आपण पोचलो आहोत सिट्रस मॉलला. तर इकडे मॉलमध्ये आल्या आल्या इकडे एक लहान मुलांचं प्लेस आहे आणि इकडे सगळी लहान मुलंच खेळत आहेत. प्रिशाला सुद्धा अलाउड नाही आहे खेळायला. तर देवांशने बघितलं अगदी इकडेच आलं आहे, तर त्याला पुढे कुठे जायचंच नाही, त्याला इकडेच खेळायचं आहे. सो त्याचं तेच चाललं आहे. देवांश कोण आहे? फिश आहे. तर देवांश मागे खेळतोय, त्याला मागेच खेळायचं आहे आणि प्रिशाला जायचं आहे क्लेअर्स मध्ये आणि क्लेअर्स समोरच आहे. हो ना प्रिशू? तिला क्लेअर्स फिरायला खूप आवडतं. चला क्लेअर्स मध्ये.
फन टाईम आणि असे कॅन्डीचे जार आहेत आणि इकडे बघू शकता हे 25 सेंट्सला हे 2 येतील. सो हे असं आहे, याच्यामध्ये कॉईन टाकायचे आहे. पण हे सगळे बबलगम आणि देवाशला तेच पाहिजे. च्युइंगम आहे ते, पण च्युइंगम तर आम्ही देत नाही त्याला आणि त्याला तेच पाहिजे. तिकडेच थांबला तो बराच वेळ. तर देवाशला अजिबात ऐकायचं नाही. यामध्ये कॅन्डीज हवे आहेत, ते बबलगमच हवे आहेत. हे माझे 25 सेंट्स आहे. त्याला मी याच्यात टाकून मॉल खरंच खूप मस्त आहे, एकदम मोठा आहे आणि तिथे मागे खूप छान छान फोटोज काढायला वगैरे होतं. आणि इकडे समोर आहे मेसीस. तर बघूया मेसीसमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करूया. मस्त मेसीसमध्ये फिरलो आणि खूप मोठा मॉल आहे आणि इकडे आता ना खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी. तुम्हाला दाखवते मी. खूप मजा केली आणि आम्हाला मिळाले 523 पॉईंट्स. तर इथे पॉईंट्सप्रमाणे इथे हे गिफ्ट्स आहेत ते घेऊ शकतो आपण. सो प्रिशा घेते काय ते. प्रिशू काय घेते? मी अजून बघतेच आहे, डिसाईड नाही केलं. देवांश आणि प्रिशाने त्या पॉईंट्समधून भरपूर टॉईस घेतले आणि दोघं मस्त बसले खेळत आहेत. आणि आता दुपारचे 3 वाजले आणि आता दमायलाच आलं एकदम. सो बघूया आता काहीतरी खायचंच आहे. तर मला आधी जायचं आहे हॉट टॉपिकला, मला माझं पार्सल घ्यायचं आहे. आता गेम झोनमधून निघालो आणि आता जायचं आहे हॉट टॉपिकमध्ये. आणि देवांश आणि शैलेश तिकडे आहेत मागे आणि प्रिशा आणि मी आम्ही दोघीजणी चाललो आहे हॉट टॉपिकला. कारण का त्याला अजिबात कुठे यायचं नाही, त्याला खेळायचं होतं. त्याचे टॉईस मिळाले त्याच्याबरोबर. तर म्हटलं की आम्ही जाऊन येतो आणि घेऊन येतो. फायनली हॉट टॉपिकमधून शॉपिंग झाली आहे आणि पार्सल पिकअप केलं आणि आता इकडे येऊन जरा बसलो आहे. खूप दमायला झालं एकदम चालून. हां, आणि हॉट टॉपिकमध्ये इतक्या क्यूट गोष्टी असतात ना आणि इतकं छान वाटत होतं ना, असं वाटतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे. बट मी माझं पार्सल घेतलं आणि निघाली बाहेर. सो बघूया आता काहीतरी खायचं आहे की निघायचं आहे. लेट सी. कारण का देवांश कंटाळला आहे. लंच आलेला आहे. विषय काय आणलं डॅडीनी? दाखव. नाईस. चिकन नगेट्स. ओके. आणि याच्यात काय आहे? आणि हे आहे एग सॅलड. हे एग सॅलड आहे ना? येस. तर आम्ही जस्ट मॉलमधून निघालो आणि गाडीतच बसलो आहे. तर देवांशने अजिबात काय बाहेर खायला दिलं नाही.
तर मग मी आताच गाडीमध्ये सॅलड खाते आणि इतकं टेस्टी आहे ना. याच्यामध्ये त्यांनी टोमॅटो केचपचं पॅकेट दिलं होतं, मेयोनीज दिलं होतं, अवोकाडो पण दिलं होतं आणि इतकं टेस्टी लागतंय. आणि याच्यामध्ये एग पण आहे, पालक आहे, कॅबेज आहे आणि लेट्यूस पण आहे आणि सगळं मिक्स आहे आणि खूप टेस्टी लागतं एकदम. असं तर आपण खाऊ शकत नाही, पण हे जे सॉस असतात ना त्याने खरंच चव एकदम इनहॅन्स होते टेस्ट आणि खूप छान लागतंय. आणि ते एग्स आहे आणि अमेझिंग आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आम्ही आलो आहोत मुलांना गार्डनमध्ये घेऊन. बर्लिंग्टनमधून निघालो आणि थोडी शॉपिंगसुद्धा झाली, सो मी ती शेअर करीनच मला आता घरी गेल्यावरती. तर म्हटलं की ऑन द वेज गार्डन आहे, तर म्हटलं की दोन्ही मुलांना पण खेळवूया चांगलं, ते पण कंटाळतात आणि मग घरीच जाऊया. सो खूप थंडी आहे आणि एवढी थंडी वाजते बापरे. शैलेश गेले गाडीमध्ये, देवांचं स्वेटर आहे तर मग त्याला तरी स्वेटर घालतील. आणि सनसेट इतका सुंदर होतोय ना, मी तुम्हाला दाखवते. खूप छान वाटतोय सनसेट बघायला. आणि देवांश इकडे बसलाय आणि प्रिशा आय डोंट नो कुठे बसले, ती तिकडे कुठेतरी खेळते मागे. आणि अक्षरशः बोलायला पण होत नाही, एवढी थंडी वाजते मला. गॉड, मी तुम्हाला सनसेट दाखवते पण खूप छान वाटतंय. वेळापूर्वीच घरी आली आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की मी हॉट टॉपिकमधून खूप छान शॉपिंग केली आहे. म्हणजे मी जसं बोलली की मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. बरेच दिवस झाले मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि पार्सल आलं होतं त्या मॉलला, सिट्रस मॉलला. आणि म्हटलं की सॅटर्डेला जाऊया, आता परत मध्ये जाणं होतच नाही वीकडेजमध्ये, म्हणून मग आज गेलो होतो. आणि खरंच आज पूर्ण फॅमिली डे आउट झाला. आणि आता जवळजवळ रात्रीचे प्रिशू 8:30 वाजले काय ग? तर आता 8:30 वाजले. तर म्हटलं की आता मस्त डिनर वगैरे करूनच आलो आहेत बाहेरून, तर तुमच्याबरोबर शॉपिंग शेअर करावं. आणि मी बर्लिंग्टनला गेली होती आणि तिकडे सुद्धा मला खूप छान पर्सेस मिळाल्या आहेत, तर त्याही तुमच्याबरोबर शेअर करते. तर पहिला तुम्हाला दाखवते हॉट टॉपिकच्या बॅग्स. तर ही आहे हॉट टॉपिकची अशी बॅग. पहिली तुम्हाला मी दाखवते. तर हे असं पॅकेजिंगमध्ये त्यांनी दिलं आहे. सो मी तुमच्यासमोरच पॅकेज ओपन करते. खूप छान असं ही बॅग आहे, तुम्ही बघू शकता. आता हे डिझनीचं कुठलं कॅरेक्टर आहे मला एवढं नाव तर नाही माहिती, पण मला बघता क्षणी खूप आवडली होती ऑनलाईन आणि आता तर ती आउट ऑफ स्टॉक पण झाली आहे आणि चांगल्या प्राईसला मिळाली मला. मी व्हॅलेंटाईन डेच्या वेळेला मी ऑर्डर केली होती, त्याच्यामुळे मला खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळाली. अदरवाईज खूप महाग आहे ही बॅग. ही बॅग बघू शकता किती क्यूट आहे. आणि ही आहे माय मेलोडी अँड माय स्वीट पियानो. सो हे बघू शकता. आणि याचा जो कलर आहे पेस्टल कलर आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते आहे. आणि याचे जे हँडल आहे ते तिकडे बघू शकता तुम्ही, छान असे पर्लचे डिटेलिंग केले आहेत. फर्स्ट मी बॅग घेतली आहे ही आहे अशी टोट बॅग आणि याच्यावरती लिहिलं आहे ज्युसी कुटोर. सो सेकंड बॅग आहे ही पण अशी क्रीम कलरची बॅग आहे, बेज कलरची बॅग बोलू शकता. सो ही पण खूप सुंदर आहे. अगेन ऑल ओव्हर याच्यावरती लिहिलं आहे ज्युसी कुटोर आणि इकडे लिहिलं आहे ज्युसी. ही आहे अशी. आणि फायनली मला भेटल्या ज्युसीच्या बॅग्स आणि खूप छान भेटल्या. मला जशा पाहिजे होत्या तशाच भेटल्या. सो खूप छान वाटतात या एअरपोर्टला वगैरे कॅरी करायला, हातामध्ये खूप सुंदर वाटतात. आणि मेन म्हणजे याला मी असं सुद्धा कॅरी करू शकते. आणि याची जी स्ट्रॅप आहे ती पण मला खूप आवडली. याच्यावरती लिहिलं आहे ज्युसी कुटोर. येस. नंतर मी घेतली आहे अगेन खूपच क्यूट अशी सुंदर अशी बॅग. सो ही आहे अशी आणि ही आहे स्टीव्ह मॅडनची. आणि अगेन स्टीव्ह मॅडन सुद्धा इकडे खूप चांगलं मोठं ब्रँड आहे. सो याचा कलर मला खूप आवडला.
तर आज बघता बघता खूप शॉपिंग झाली, जसं मनाला पाहिजे तसं भेटलंय सगळ्या गोष्टी. अदरवाईज मला बरेच दिवस बर्लिंग्टनमध्ये काहीच मला फाइंडच करता येत नव्हतं, काही भेटतच नव्हतं. मेन म्हणजे ज्युसीच्या बॅग्स मी खूप शोधत होती, बट फायनली मला 2 ज्युसीच्या बॅग्स भेटल्या. आणि माझी तर हॉट टॉपिक व्हॅलेंटाईन डेलाच मी ऑर्डर प्लेस केली होती. सो फायनली ती सुद्धा भेटली. अँड ओव्हरऑल आज मला खरंच खूप छान वाटलं, एकदम मनासारखी शॉपिंग झाली आणि खूप मजा केली आज सगळ्यांनीच. मुलांनी तर खूपच मजा केली आणि देवांश आता लिटरली झोपला येऊन, तो गाडीतच झोपला येता आणि गार्डनमध्ये पण त्याने खूप खेळलं, परत गेम झोनमध्ये पण तो खूप खेळला, प्रिशा सुद्धा. सो सगळ्यांनी आज खूप मजा केली, खाल्लं पिल्लं, आज पूर्ण दिवस बाहेरच स्पेंड झाला. अँड आय होप गाईज तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील, तुम्हाला इकडचा मॉल वगैरे बघायला आवडला असेल आणि माझी शॉपिंग मी तुम्हाला दाखवली, मी जे काय केली ती. सो जर तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, तर मला खरंच मोटिवेशन मिळेल. सो चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गाईज तुमची काळजी घ्या, टेक केअर अँड बाय.